देशातील सैनिकांच्या सन्मानासाठी नालासोपाऱ्याचे भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी तिरंगी यात्रा निघालेली आहे। आपण बघू शकता यामध्ये या रॅलीमध्ये या ठिकाणी सैनिकांचा जे माजी सैनिक आहेत यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। त्याचप्रमाणे महिला असतील पुरुष असतील आणि हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन या ठिकाणी या तिरंगा यात्रेची यात्रा काढण्यात येत आहे। अतिशय भव्य अशा आणि सन्मानपूर्वक अशा या रॅलीमध्ये स्वतः आमदार राजन नाईक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आता काय सांगणार तुम्ही, या रॅलीमध्ये सहभागी आहेत, कशा पद्धतीची ही रॅली आहे? मी एक देशाचा नागरिक म्हणून सहभागी झालेलो आहे। या देशाच्या सैनिकांबरोबर या देशाबरोबर 140 कोटी जनता या सगळ्या देशाच्या बरोबर आहे, एकत्र आहे। एक नागरिक म्हणून, एक जागृत नागरिक म्हणून आमच्या सर्व सैनिक आहेत, रिटायर्ड सैनिक आहेत, आपण बघू शकाल एक राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची ही संधी आहे। आणि आम्ही सगळे हजारोच्या संख्येने आज या नालासोपारा वसई विरारमध्ये लोक यात सामील झालेले आहेत। निश्चितच माझ्यासोबत काही माजी सैनिक सुद्धा आहेत। क्या कहोगे, आपकी क्या भावना है ये रैली में सम्मानित? सभी देशवासियों के अपने जो सैनिकों के प्रति प्रेम है वो होना चाहिए और सिर्फ दिखावे के लिए नहीं, वो एक्चुअल में होना चाहिए। अभी रिसेंट में एक टीटी का आया था जो कि इनको वार के लिए बुलाया गया था और टीटी ने कैसा मिसबिहेव किया एक सैनिकों के साथ में, वो चीज सोशल मीडिया पे टहल रहा है। आप उस बारे में आप खुद भी बोल सकते हो। तो ये चीज सिर्फ दिखावे के लिए नहीं होना चाहिए, आत्मसम्मान के लिए होना चाहिए। निश्चितच या सर्व तिरंगा रॅलीमध्ये या ठिकाणी एक्स आर्मीचे लोक सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे जवान आहेत, स्वतः आमदार आहेत, महिला पुरुष विजय गायकवाड, मराठी, नालासोपारा।